आमच्या घराचे बांधकाम कुठपर्यंत आले पार्ट 2 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जे कोणी व्हिडिओवर नवीन असेल त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुढे पहा, मी सर्व डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे की आमचं घर कुठपर्यंत आलेलं आहे आणि आता काय काय काम चालू झालेलं आहे. कारण की तुम्ही फर्स्टच व्हिडिओ बघितलेला आहे, तर सेकंड पार्ट मी तुम्हाला टाकत आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला मात्र विसरू नका. फ्लॉटिंगचे व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप छान वाटत आहे तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कोणीही ब्लॉग स्किप करून बघू नका. तर इकडे चालू आहे हौदाचं काम. कॉलम वगैरे भरल्यानंतर हौदाचं काम चालू आहे. हौद इकडे बघू शकतात. हा बाथरूमचा आहे. जो हौद बनवलेला आहे ना, तो बाथरूमचा आहे. आणि हौद आता पूर्ण टोटल झाला ना, त्याला प्लास्टर वगैरे करून हे जेवढी पण जागा तुम्हाला दिसत आहे ना, आता हे सगळी जागा मुरुमाने भरणार आहेत. सगळं काही मुरुम टाकून अजून ही उंची या हौदाची जेवढी उंची आहे ना, तर तेवढं आपले म्हणजे भरून निघणार आहे हे जागा. आणि नंतर मग धुम्मस होणार आहे. धुम्मस झाल्यानंतर मग आपला बेड पडणार आहे. बेड झाल्यानंतर मग बांधकामाची सुरुवात होणार आहे. तर आज तर हौदाचं झालेलं आहे. आता इकडे सगळं काही आता भरून घ्यायचं चालू आहे. माती वगैरे टाकून घ्यायचं, मुरुम वगैरे टाकून घ्यायचं चालू आहे. आता हौद पूर्ण टोटल आपल्या बनलेला आहे. प्लास्टर वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि इकडे पूर्ण मुरुममध्ये भरून घेतलेलं आहे आणि पूर्ण असं एकदम लेवल करून घेतलेलं आहे. पाठीमागलच्या भिंती पण तुम्ही बघू शकतात. 1-2 भिंती पण बांधून घेतलेल्या आहेत आणि मुरुम जो आहे ना, ते पूर्ण आपल्याला आता एक धुमसची मशीन असते ना, तर त्यांना बोलवलेलं आहे. पूर्ण धुमस करून घेतात, म्हणजे पूर्ण लेवल करून देतात ते. असं पूर्ण लेवल करून दिलं ना, मग आपल्याला बेड वगैरे करता येतं. नंतर बेड वगैरे करता येतं. छान असं मजबूत झालं ना ते, तर मग बेड करून घ्यायचं आहे. तर इकडे धुमसची मशीन आणलेली आहे. ही पाहू शकतात. एवढी जागा आहे आमची. सुरुवातीला आम्हाला खरंच वाटत होतं की खूप लहान जागा आहे. पण जसं-जसं बांधकाम म्हणजे चालू आहे ना, हळू वाढत आहे, तसं-तसं स्पेस अजून थोडा जास्त दिसत आहे. तर ब्लॉगवर कंटिन्यू राहा. आणि ह्या जो क्लिप आहे ना, हा क्लिप, तर या व्हिडिओमध्ये मी छोटे-छोटे सर्व क्लिप मी ॲड केलेले आहेत. आणि संध्याकाळी मग इकडे माझे मिस्टर आणि आम्ही पाणी मारण्यासाठी कॉलमला पाणी मारावंच लागतं ना, आणि धुम्मस झालेला आहे, त्यामुळे उद्या आम्हाला बेड करायचा आहे. त्यामुळे मग त्या मातीवर पण पाणी टाकायची होती. मग असंच म्हणलं चला व्हिडिओ बनवावा छान असा. आणि खरं सांगायला झालं ना, तर मला आज एक तुम्हाला सांगावसं वाटतंय, की एक स्वतःचं घराचं जे स्वप्न असतं ना, खरंच एक प्रत्येक लेडीजचं ते स्वप्न असतं. आणि मी खूपदा सांगितलेलं आहे, की हे सगळं काही जे आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे ना, ते स्वामींच्या आशीर्वादाने झालेलं आहे. मी कधीच विचारही केला नव्हता, की असा पण दिवस येईल, की एक स्वतःच्या घराला पाणी मारण्याची जी फीलिंग्स असते, एक छोट्या-छोट्या गोष्टी असतात. मी आता ते शब्दातही नाही सांगू वाटत. म्हणजे सांगताच येत नाही आहेत असं आहे. पण तो आनंद एक वेगळाच असतो. तो शब्दात सांगताच येणार नाही आहे आनंद. तर अशी आमची जागा आहे आणि पूर्ण भरल्यानंतर अशी दिसत आहे. तर हा दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे. जो आमचा बेड चालू आहे. पूर्ण सिमेंट, खडी, वाळू, रेती असं मिक्स करून पूर्ण असं कोबासारखं करून घेतात. मग त्यालाच बेड म्हणतात. आता सर्वांना माहितीच असेल बेड म्हणजे काय आहे ते. आणि पूर्ण टोटल बेड झाला आणि पाईपलाईनचं पण काम आज चालू आहे. इकडे बघू शकतात. पाईपलाईन करायला पण सगळेजण आले होते. कारण की त्या बेड झाला ना, बेडच्या आधीच आपल्याला बाथरूमचं जे काही आहे ते पाईपलाईन करून घ्यावं लागतं. आणि इकडे बेड चालूच होता आणि साईडला पण एक-एक भिंत वढायची चालू होती. तर हळू चालू आहे. आणि खरंच प्रत्येकांना जे एक स्वप्नातलं घर असतं, एक ड्रीम हाऊस असतं, की आपलं एक स्वतःचं घर असायला पाहिजे. छोटं का असेना, पत्र्याचं का असेना, पण एक स्वतःचं घर असायला पाहिजे. तर तेच बघून पण फार आनंद होतो, की आपलं घर आपल्या डोळ्यासमोर तयार होत आहे आणि ती बघण्याची आणि ते काही इमॅजिनच करू शकत नाहीत आपण, एवढा आनंद असतो. असं वाटतं, की कधी होईल, कधी होईल आणि कधी आपण जाऊन आपल्या घरामध्ये राहताल. तर हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशीचा म्हणजे बनवलेला आहे. तर बघू शकतात आता भिंती केवढ्या झालेल्या आहेत. अर्ध्यापर्यंत भिंती आलेल्या आहेत. आणि एवढ्या लवकर एवढं फास्ट बांधकाम होत आहे ना,
आम्हाला सगळे बांधकाम करणारे पण एवढे छान भेटलेत ना, खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. आणि आम्ही इकडं पोर्चमधलं आधी बांधकाम सुरू केलं, कारण की कुत्रे, इकडचे जे कुत्रे आहेत ना, एवढं घाण करत आहेत ना, घरामध्ये येऊन पूर्ण घाण करत आहेत. तर त्यामुळेच आम्ही पोर्चच्या आधी बांधून घेतलं. बाहेर पोर्च आहे आणि हळू मी सांगणार आहे, की कुठे किचन होणार आहे किंवा काय होणार आहे. तर बघू शकतात एवढं बांधकाम झालेलं आहे. अर्ध्या-अर्ध्यापर्यंत भिंत गेलेली आहे आणि आमच्या गोलूचं इकडं बघू शकतात कारभार चालू आहे त्याचं पण. गोलूचं पण काही ना काही काम चालूच असतं. गेला की गोलू मग हे वळ, ते वळ करून बघतो. जे करतात ना आपले जे मजदूर असतात ना, ते करतात ना तसं करण्याचा प्रयत्न काम करतो तो पण. आणि खरंच हा आत्तापर्यंत जेवढा आहे ना, तर तेवढं मी तुम्हाला बांधकाम दाखवलेलं आहे. लेटेस्ट व्हिडिओ पण आता अजून येतील. म्हणजे आता दरवाजा बसवणार आहेत ना, तर त्याचाही व्हिडिओ मी लवकर. आता पाठीमागची भिंत पण वरी गेलेली आहे आणि बाथरूमचं काम पण झालेलं आहे. पूर्ण इकडं पोर्चच्या पण अर्ध्या-अर्ध्या भिंती झालेल्या आहेत. खूप फास्ट काम झालेलं आहे. हे आमचं 8-9 दिवसात, 5-6 दिवसात तर हे काम पूर्ण रेडी. हे पोर्चचं आहे. पूर्ण पोर्चच्या पण अर्ध्या अर्ध्या भिंती आलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.